सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम. मित्रांनो, आज तुम्हाला माहिती असेल की या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये ज्या महापुरुषाने समानतेचा, बंधुतेचा आणि समतेचा मार्ग आपला सर्वांना दिला, अशा महामानवाच्या जयंतीच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी लोकशाहीचा स्तंभ ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बंधूंना अमरण उपोषण या ठिकाणी करावं लागतंय. खरं तर ही लोकशाहीची सर्वात मोठी हत्या आज 14 एप्रिल रोजी या पाचोरा तालुक्यामध्ये झालेली आहे. प्रभारी अधिकारी कल्याणी वर्मा यांची जी वागणूक आहे त्या वागणुकीच्या अनुषंगाने अवैध धंदे असतील किंवा इतर मुद्द्यांमध्ये तक्रारदार गेल्यानंतर त्यांच्याशी सौजन्याने वागणं, अशा अनेक समस्या घेऊन पत्रकार बंधू या ठिकाणी बसलेले आहे. मला तर या प्रशासनाला हीच विनंती करूशी वाटते की 14 एप्रिल हा आनंदाचा, शोषित पीडितांचा मुक्तीचा दिवस असताना आपण या तक्रारदारांची तक्रार तत्काळ मान्य करून आज रोजी यांना या ठिकाणी उपोषणात बसू न देणे आज खरा लोकशाहीचा विजय असला पाहिजे होता. परंतु ही शोकांतिका आहे की या तालुक्यामध्ये जो प्रशासकीय अधिकारी आहेत, ज्यांच्यावर ही प्रमुख जबाबदारी असते, अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता आंदोलन, उपोषणे व लोकशाही मार्गाने वागणाऱ्या कुठल्याही व्यक्तीबद्दल त्यांच्या मनामध्ये आस्था राहिलेली नाही. अतिशय गेंड्याच्या कातड्यासारखं लोकांनी त्यांना अर्ज द्यायचे, निवेदनं द्यायची, परंतु त्यांना ज्या वेळेस आंदोलन करावं लागतं, एखाद्या मागण्यांसाठी 10-10, 20-20 दिवस प्रशासनाची दाराशी बसावं लागतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की याच प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकशाही ही मान्य नाही. मग अशा अधिकाऱ्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार भारतीय संविधान देत नाही. म्हणून कल्याणी वर्मा यांचा तत्काळ राजीनामा घेत त्या ठिकाणी एक कर्तव्यदक्ष अधिकारी यावा व त्या परिसरातील सर्व अवैध धंदे असतील किंवा परिसरातील तक्रारी असतील त्या तत्काळ मिटाव्या, अशी या ठिकाणी मी जाहीर पद्धतीने प्रशासनास विनंती करतो. हे आंदोलन उद्या सकाळी 11 वाजेचे आत न मिटल्यास उद्या या ठिकाणी आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या आंदोलनाचं रूपांतर जन आंदोलनात करण्याशिवाय समता सैनिक दलाचा एक जबाबदार पदाधिकारी म्हणून या ठिकाणी जाहीर करतो. जय भीम.